जय हिंद मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आज काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहणार आहोत। कारण एकंदरीत पोलीस भरतीचे अनेक जिल्ह्यांचे निकाल हाती आलेले आहेत, फायनल कट ऑफ लागलेला आहे। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचे फायनल कट ऑफ लागलेले आहे आणि ती संपूर्ण लिस्ट जर तुम्हाला अजून मिळाली नसेल तर ती कुठे मिळेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला डायरेक्ट लिंक पण भेटून जाईल आणि पीडीएफ सुद्धा मिळून जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पुण्याची मेरिट लिस्ट बद्दल मी एक व्हिडिओ बनवला होता आणि एक अंदाजित कट ऑफ सांगितलेला होता आणि त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याची मार्कांची लिस्ट समोर आलेली आहे। अजून फायनल कट ऑफ लागलेला नाही, पण मार्कांची लिस्ट समोर आलेली आहे आणि त्यावरून जे मी तुम्हाला अंदाजित मेरिट सांगितली होती ती तंतोतंत जवळपास जुळत आहे। त्या सर्वांबद्दल जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी आपण बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांचा निकाल हाती लागलेला आहे। बघा, पुणे जिल्ह्याचं जे काही लिस्ट आहे, मार्कांची लिस्ट आहे, ती आता पुणे जिल्ह्याची मार्कांची लिस्ट समोर आलेली आहे। यानुसार पुणे जिल्ह्याची पुरुषांची 132, मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की टोटल 132 मार्कांची मेरिट लागणार आहे। त्याबरोबरच महिला 124 मार्कांची टोटल मेरिट लागणार आहेत। हे अजून फायनल कट ऑफ आलेला नाही, पण फायनल कट ऑफ जो आहे महिला पुरुष एवढंच राहणार आहे ओपन कास्ट वाल्यांसाठी। अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट लिस्ट बघू शकता। आपण काय आता प्रत्येकाची लिस्ट तुम्हाला मी याच्यावरती व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही, पण फक्त ओपनची मी मार्क लिस्ट सांगतोय, फायनल कट ऑफ सांगतोय। लक्षात ठेवा, संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला मी ज्या जिल्ह्याची तुम्हाला पाहिजे कट ऑफ ते मी तुम्हाला पाठवून देईल। आता बघा, दुसरा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती। यामध्ये सुद्धा पुरुषांची 132 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवार जे आहे 125 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरी मधून। त्याच्यानंतर अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरतीचं सुद्धा पुरुषांचा 132 चा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण उमेदवार आणि महिला 122 मार्कावरती क्लोज झालेला आहे कट ऑफ। त्याच्यानंतर जर आपण नागपूर ग्रामीण पोलीस शिपाईचं बघितलं तर पुरुषांचा 137 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे। या ठिकाणी हायस्ट कट ऑफ आपल्याला दिसतंय आणि महिला 131 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कास्ट मधून। त्याच्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरतीचं जर आपण बघितलं, पुरुषांचा कट ऑफ 131 मार्कांचा आहे आणि महिलांचा कट ऑफ 130 मार्कांचा आहे। यामध्ये बदल होणार नाही, हे फिक्स झालेले आहेत। यांची लिस्ट आपल्या जवळ आलेली आहे, मेरिट लागलेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला ती डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाकू शकतो, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज सुद्धा करू शकतात। बाकी पुणे जिल्ह्याची पोलीस जी काही भरती आहे त्याची 132 आणि 124 हे फिक्स आहे, परंतु याचा कट ऑफ अजून लागलेला नाही। त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मुंबई पोलीस भरती नियोजित लेखी परीक्षा। बघा, नियोजित आहे म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। पण सर्वसाधारणपणे मुंबईचा आता 19 एप्रिल 2026 रोजी नियोजित पेपरची तारीख आहे, पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो। हे नियोजित आहे, जसं गव्हर्नमेंटला वाटेल किंवा जसं प्रशासनाला वाटेल त्या पद्धतीने लेखी परीक्षेचं नियोजन करू शकतात। पण एक लक्षात ठेवा, मुंबईवाल्यांना अजून 20 ते 25 दिवस लेखी परीक्षेसाठी भेटत आहे। त्या वेळेचा नक्कीच फायदा घ्या आणि येणाऱ्या परीक्षेसाठी जबरदस्त तयारी करा। बाकी ज्या ज्या मुलांचं यावर्षी सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मुंबई पोलीस वाले तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक। लवकरच तुमचा पेपर होणार आहे, तयारी चालू ठेवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।